नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 23. भालेकर मास्तरांच्या चिरंजीवांना राष्ट्रप्रेमाचं वाळकुडूच दिलं असल्यानं सुभाष पुण्यात शिक्षण घेत असतानाच त्याचा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध आला. चले जावचा ठराव मान्य झाल्यानंतर 8 ऑगस्टपासून सर्व देशभर चळवळीचा डोंब उसळला. पुण्यातलं वातावरण तंग झालं. अनेक ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक झाली. तसं नागरिकांच्या बरोबर शाळा महाविद्यालयातले विद्यार्थीही बाहेर पडले. शहरातील टेलिफोनच्या तारा तोडणं, दिवे फोडणं, वाहतुकीच्या मार्गावर अडथळे निर्माण करणं ही कामं सुरू झाली. पोलिसांच्या व्हॅन्स हिंडू लागल्या, दगडफेक होऊ लागली, लाठी हल्ला झाला, गोळीबाराच्या फैरी झडल्या. काँग्रेस भवनावर तिरंगी झेंडा लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुमार नारायण दाभाडे नावाच्या 16-17 वर्षाच्या मुलावर हेमॅन नावाच्या पोलीस अधिकाऱ्यानं गोळी झाडली आणि ते कोवळं पोर हुतात्मा झालं. त्याच्या अमानुष हत्येनं नागरिकात प्रक्षोभ निर्माण झाला. त्यावेळी सुभाषनं गुप्त पत्रकट वाटणं, विध्वंसाची कामं करणं, मिरवणुकात भाग घेणं, भूमिगतांना लपवणं अशा उद्योगात हिरिरीनं भाग घेतला. एकदा अशाच एका भूमिगत कार्यकर्त्याशी त्याची ओळख झाली आणि त्याला लपवण्यासाठी सुभाषनं चासला आणलं. हा कोल्हापूर भागातला तुरुंगातनं पळून आलेला एक दहशतवादी संघटनेचा कार्यकर्ता होता, प्रतापराव जाधव. तो प्रतापराजे जानोळीकर असल्याचं सुभाषला तेवढं ठाऊक होतं. एका रात्री चव्हाणांच्या वाड्याचा दरवाजा ठोठावला गेला. कमलाला जाग आली. तिनं दाराशी येऊन कोण आहे म्हणून विचारलं. सुभाषनं मी सुभाष भालेकर आहे म्हणून सांगितल्यावर कमलानं दार उघडलं. सुभाष आत आला. त्याच्या पाठीमागून आत आले प्रतापराजे. त्या अनोळखी तरुणाला कमलानं बघितलं. दोघांची नजरानजर झाली आणि ती क्षणभर मुग्ध होऊन राहिली. सुभाषनं दार बंद करून घेईपर्यंत ती भारावून डोळ्यांनीच त्या राजबिंड्या पुरुषाची ओळख करून घेत होती. प्रतापराजेही तिचं अप्रतिम लावण्य बघून थक्क झाले होते. कमलाला वाटू लागलं आपण यांना पाहिलंय स्वप्नात. स्वप्नातला राजकुमारच तिला शोधत आलाय. कमलाताई, हे प्रतापराजे जानोळीकर कोल्हापूर भागातल्या जानोळीचे इनामदार आहेत. प्रतापराजे या वाड्याच्या मालकीनबाई आहेत. पूर्णपणे आपल्या विश्वासातल्या आहेत. सुभाषने दोघांची ओळख करून दिली. नमस्कारांची देवघेव झाली. माडीवरची एखादी रूम रिकामी आहे ना? सुभाषने विचारलं. कमलानं होकारार्थी मान हलवली. तिच्या हातात कंदील होता. ती पुढे झाली. समोरच्या सोप्यातून माडीवर जायला जिना होता. तिघंही माडीवर गेले. सुभाषने पाठीमागच्या बाजूची खोली उघडायला सांगितली. तिनं खोली उघडून ती भराभर झाडली. बिछाना आणून टाकला. दोघं बोलत बसले तोपर्यंत चहा करून आणला. कमलाताई, स्वयंपाकातलं काही उरलंय का? यांना भूक लागली आहे. चहा घ्या, मी बघते स्वयंपाकघरात काय आहे. कमला लगबगीने स्वयंपाकघराकडे वळली. प्रथमच आपल्या घरी आलेल्या राजकुमारला शिळं अन्न द्यायचं? कमलानं तो विचार झटकून टाकला. झटपट तिनं चूल पेटवली. वांग्याची भाजी केली. जुंधळ्याचं पीठ भिजवलं. दोघांनाही बोलावून आणून जेवायला बसवलं. ते जेवत असतानाच गरम भाकऱ्या करून दिल्या. तोपर्यंत वायलावर भात शिजला होता. मोठ्या उत्साहानं तिनं अल्पावकाशात गरम स्वयंपाक करून वाढला. दोघंही पोटभर जेवले. जेवता जेवता सुभाषनं प्रतापराजेविषयी कमलाला बरंच सांगितलं. त्यांच्या इनामदार घराण्याविषयी, त्यांच्या आबासाहेबांच्या इंग्रज धार्जिनेपणाविषयी, प्रतापराजेंच्या कोल्हापुरातील दहशतवादी संघटनेविषयी, त्यांनी केलेल्या पराक्रमाविषयी, त्यांच्या तुरुंगातील पलायनाविषयी तो खूप बोलत होता. प्रतापराजे मात्र फारसं बोलत नव्हते. त्यांना बऱ्याच दिवसातून इतकं चांगलं घरचं अन्न मिळत होतं. ते मन लावून जेवत होते. प्रतापराजेंना त्यांच्या खोलीत सोडून सुभाषनं आपल्या वडिलांना उठवलं. थोडा वेळ त्यांच्याशी बोलत बसला. कमलाच्या लक्षात आलं की पाहुण्यांच्या खोलीत आपण पाणी नेऊन ठेवायला विसरलोय. तिनं तांब्या भांडं घेतलं आणि परत माडीवरच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या खोलीकडे गेली. तिनं सावकाश दारावर टकटक केली. कोण आहे? प्रतापराजेनं आतून विचारलं. मी कमला. पाणी. हा आलो.
थोड्या वेळानं प्रतापराजेंनी दार उघडलं. तिच्या हातातलं तांब्या भांड दारातच घेतलं. तुम्हाला विनाकारण त्रास. यात त्रास कसला आलाय? तुमच्यासारख्यांची पायधूळ आमच्या घराला लागली हे आमचं भाग्य. तुम्ही कसलाही संकोच बाळगू नका. हवा नको सांगत चला. संकोच बाळगून माझ्यासारख्याला जगताच यायचं नाही म्हणून तर मला भूक लागल्याचं सांगितलं. शिवाय सुभाषनं आधीच तुमच्याविषयी सांगितलं होतं. राष्ट्रकार्यात तुमच्यासारख्या स्त्रीनं रस घेणं, सहकार्य करणं ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही विश्रांती घ्या. मुलगी उठली वाटतं. कमला मागे वळली. विजयाच्या रडण्याचा आवाज कानावर आल्यानं बोलत राहावंसं वाटूनही तिचा नाईलाज झाला होता. कमलानं विजयाला कुशीत घेतलं आणि तिला थोपटून ती झोपू लागली. बाजूलाच गोविंदाचं विचित्र स्वरात घोरणं चालू होतं. पण आता ती प्रतापराजेंबद्दलच्या विचारात इतकी गुंगली होती की त्याचं घोरणंच काय, पण त्याचं अस्तित्वही ती विसरून गेली होती. रात्री जागरण झालं असूनही कमलाला सकाळी लवकर जाग आली. आज तिच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. घरी आलेल्या पाहुण्याला आपलं घर स्वच्छ दिसायला हवं. सगळ्या वस्तू जागच्या जागी हव्यात. सगळं कसं व्यवस्थित टापटिपीचं दृष्टीला पडायला हवं. कमलानं वाड्याचा बराच भाग झाडून काढला. सामान जास्तानाला लावलं. मधला चौक लुटून काढला. तुळशी वृंदावनाभोवती सडा टाकून रांगोळी रेखली. स्वतः स्नान करून छानपैकी साडी नेसली. आज अंबाडा बांधण्याऐवजी 2 घवघवीत वेण्यांच्या लांब शेपट्या पाठीवर सोडल्या. अशी ती झकपक तयार झाली. नेहमीपेक्षा आज तिनं स्वतःच्या वेशभूषे केशभूषेकडं थोडं जास्तच लक्ष दिलं होतं. आरशापुढे उभं राहून आपलं सौंदर्य जास्त कसं खुलून दिसेल याचाच विचार केला होता. विजया उठल्यावर तिचंही सारं लवकर व्यवस्थित उरकलं होतं. तिला आंघोळ घालून नवा फ्रॉक घातला होता. गोविंदा 7:30च्या सुमारास उठला तेव्हा बायकोनं सकाळीच सगळी कामं उरकलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं. ती नेहमीपेक्षा खूपच सुंदर दिसते हेही लक्षात आलं. आज पुण्याला जायचं नव्हतं की कुठला सणासुदीचा दिवस नव्हता, तरीही आज ती नटलेली दिसत होती. कमलानं त्याला रात्री घरी एक पाहुणा आल्याचं सांगितलं. अलीकडे मास्तरांचं कुटुंब वाड्यात राहायला आल्यापासून पाहुण्याची तशी वर्दळ वाढलीच होती. सुभाषबरोबर दहशतवादी, भूमिगत चळवळी, राजकीय कार्यकर्ते यायचे. 2-4 दिवस मुक्कामही करायचे आणि निघून जायचे. तसाच हाही एक पाहुणा म्हणून समजून गोविंदानं या पाहुण्याचं येणं फारसं मनावर घेतलं नाही. त्याला आज जुंधळ्याच्या पिकातलं तण काढायला मजूर सांगायचे होते. पाहुणा उठण्याआधीच तो गडी घेऊन शेतावर गेला सुद्धा. सुभाष उठून मिश्री लावत सोप्यात आला तेव्हा कमला म्हशीची धार काढीत होती. कमलाताई, राजे अजून उठलेले दिसत नाहीत. नाही उठले अजून. किती दिवसांनी त्यांना अशी निवांत झोप मिळाली कुणास ठाऊक. इनामदारकीच्या ऐशारामी गादीवर लोळत पडायचं सोडून अशी फकिरी पत्करली तर दुसरं काय घडणार. त्यांच्या घरी बायको मात्र काळजीत दिवस काढत असणार. प्रतापराजेंनी लग्न केलं नाही अजून. कुठल्या जहागीरदार घराण्यातल्या मुलीशी लग्न ठरलं होतं, पण त्यांच्या आईवडिलांनी पण या पठ्ठ्यानं सांगितलं देशाला स्वातंत्र्य मिळूपर्यंत मी लग्नाचा विचारच करणार नाही असं. बरं का कमलाताई, इतर भूमिगतांपेक्षा हे पाहुणे थोडे वेगळे आहेत. लहानपणापासून ते खानदानी सरंजामी वातावरणात राहिलेले आहेत. ऐशोआरामात वाढलेले आहेत. त्यांची काही अपेक्षा नसली तरी त्यांची बर्दास्त आपण चांगली ठेवली पाहिजे. आपल्याला एक सामान्य माणूस म्हणून वागवावं असा त्यांचा आग्रह असतो. तरीही ते ज्या वातावरणात वाढलेत ते ध्यानात घेऊन आपण त्यांना वागवायला हवं. मी आईला बाबांना या गोष्टीची कल्पना दिली आहे, पण तुम्हीही त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या. तुम्ही काळजी करू नका सुभाषदादा. मी त्यांच्या सेवेत काही उणीव राहू देणार नाही. अशी मोठी माणसं आमच्यासारख्यांच्याकडे रोज रोज येणार नाहीत. त्यांचा इथं 15-20 दिवस तरी मुक्काम आहे. त्यांच्यावर पोलिसांचं वॉरंट असल्यानं ते बाहेर पडणार नाहीत. त्यांची सुरक्षितता आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे. मला इथं थांबता येणार नाही. मी पुण्यात असणं आवश्यक आहे. नाहीतर पोलिसांचा ससेमिरा इकडे लागायचा. मी भूमिगतांना मदत करतो असा त्यांना संशय आहे. मी पुण्यात थांबून अधूनमधून इकडे जाईन. तुमच्या भरवशावर मी त्यांना सोडून जातोय. सुभाषदादा,
तुम्ही माझ्यावर मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी टाकताय याची पूर्ण जाणीव आहे मला. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. तुम्ही अजिबात चिंता करू नका. ते इथं असल्याचं कुणाला कळणार नाही. त्यांच्या सेवेत कसूर होणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून तर त्यांना इकडे घेऊन आलो. तुमच्याविषयी मी त्यांना हमी दिली आहे. सुभाष, ए सुभाष. मास्तरीण काकूंची हाक आली तसा सुभाष घरात निघून गेला. कमलानं धार काढून दूध तापवायला ठेवलं. म्हशीपुढं वैरण टाकली. विजयाला घेऊन ती मास्तरीण काकूंकडे गेली. त्या पाहुण्यांसाठी खायला काही करण्याच्या विचारात होत्या. कमलानं त्यांच्या नाश्त्याची आपण तयारी केल्याचं सांगितलं. मास्तरीण काकूंजवळ विजया खेळू लागली तसं कमला एकटीच बाहेर आली. ती प्रतापराजे उठण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होती. कमला माडीवरच्या त्यांच्या खोलीपुढे गेली तेव्हा दार उघडलेलं दिसलं. प्रतापराजे उठले होते. कमलाची कामाची घाई उडाली. प्रतापराजे प्रातर्विधी उरकून आले. त्यांना हातपाय तोंड धुवायला गरम पाणी नेऊन दिलं. मग चहा करून दिला. नंतर बाथरूममध्ये गरम पाण्याची बादली नेऊन ठेवली. टॉवेल साबण ठेवला. प्रतापराजे स्नान करून आले. सुभाषनं त्यांच्या आपल्या आईवडिलांची ओळख करून दिली. कमलानं त्या सर्वांना स्वादिष्ट शिरा आणि बटाटे पोहे खाऊ घातले. परत चहा दिला. इतकं सगळं केल्यावर ती स्वयंपाकाचं करायला वळली. अर्थात त्याआधी सुभाषकडून प्रतापराजेंच्या आवडीनिवडी विचारून घेतल्या. त्यानं तशा काही खास आवडीनिवडी नसल्याचं सांगितलं. ताटात पडेल ते निमूट खाणं आणि त्यात समाधान मानणं असा त्यांचा स्वभाव. या बाबतीत ते चोखंदळ नव्हते. प्रतापराजेंच्या जेवणाची व्यवस्था सुभाषच्या घरी केली असूनही ती जबाबदारी कमलानं मोठ्या खुशीनं आपल्यावर घेतली होती. सुभाष निघून गेल्यावर दुपारी कमलानं प्रतापराजेंना त्यांच्या खोलीवरच ताट नेऊन दिलं. तिनं आपलं सुगरणपण पणाला लावून रुचकर स्वयंपाक केला होता. प्रतापराजे जेवत असताना त्यांना वाढण्याच्या निमित्तानं ती त्यांच्या जवळच बसून होती. वांगी भात आणखी थोडा घ्या ना, तिने आग्रह केला. नको, पुरे आता. इतके विविध प्रकारचे पदार्थ एवढ्या प्रमाणात एकाच वेळी खाणं बलभीमाला सुद्धा शक्य होणार नाही. माझ्या आग्रहाखातर एवढासा तरी घ्याच प्लीज माझ्यासाठी. वाढा थोडा. पण तुम्ही माझी अशी राजेशाही बर्दास्त ठेवण्याची गरज नाही हं. मला भाजी भाकरी पुरेशी आहे. त्यात मला समाधान आहे. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आपल्या माणसांपासून दूर राहायचा हा वनवास पत्करलाय तुम्ही. तुमचे काय हाल होत असतील याची मला कल्पना आहे. काही वेळा भाजी भाकरीचीही भेट होत नसेल. ईश्वर कृपेनं आमची ऐपत बरी आहे. आमच्यावर तुमचा फार मोठा भार पडतो असं मानू नका. आम्हाला आपली माणसंच समजा. आपली माणसं. हातातला घास थांबून तोंडातला घास तोंडात उशीरपर्यंत फिरवत प्रतापराजे बोलू लागले. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत कमला त्यांना काय काय आठवत असेल, काय वाटत असेल याचा अंदाज घेऊ लागली. आम्ही जाऊ तिथं आपली माणसंच भेटतात. आपलं परकं असा भेदच उरत नाही. तुमचं माझं तसं काय नातं आहे. आपली कुठे आधीची ओळख होती. तुमच्यावर कुठे मी उपकाराचा बोजा टाकला होता. तरीही तुम्ही मला या वाड्यात आश्रय दिलात. मला आश्रय देणं हा गुन्हा आहे, धोक्याचा आहे हे माहीत असून रात्री 1ला ताजा गरम स्वयंपाक करून पोटभर जेवायला वाढलंत मला. ज्यांना मी आपली माणसं समजतो त्यापैकीच तुम्ही नाही काय. या आपलेपणाच्या बळावरच आमचं देशकार्य चाललंय. त्या बळावरच मी जगतोय. माझी रक्ताची माणसं आहेत. काळीच धाग्यानं जोडलेले आई वडील आहेत. पण तुमच्यासारखी आपली माणसं पदोपदी भेटत असताना ती माणसं दूर राहिली म्हणून मी व्याकुळ व्हायचं कारणच काय. कमला प्रतापराजेंचं बोलणं ऐकताना भारावून गेली होती. त्यांनी तसंच बोलत राहावं, थांबू नये, त्यांच्या बोलण्यात खंड पडू नये म्हणून ती मध्ये एक शब्दही बोलत नव्हती. तुमची जानोळी कुठे आहे. घरी कोण कोण आहेत. कमलानं त्यांना परत बोलतं गेलं. क्षणभर प्रतापराजे गावाकडच्या आठवणीत हरवून गेले. त्यांच्या नजरेसमोर आजारी आईसाहेब, संत्रस्त आबासाहेब उभे राहिले. जानोळीतला सरकारवाडा, धर्मगड, कृष्णा वारणेच्या दुआबातला तो निसर्गरम्य परिसर दिसू लागला.
आणि मग ते कमला त्या वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशाविषयी, तिथल्या माणसांविषयी सांगू लागले. आपल्या घराण्यातील पराक्रमी पूर्वजांचा इतिहास, धर्मगडाच्या परिसराचा भूगोल, तिथल्या रांगड्या थोड्या रानगट माणसांची संस्कृती, सामाजिक स्थिती याबद्दल ते बोलले. शेवटी आबासाहेब आणि आईसाहेब त्यांच्याविषयीच्या आठवणीही सांगितल्या. मी त्यांचा एकुलता एक मुलगा. मी लग्न करावं असा आईसाहेबांचा हट्ट होता, पण आम्ही तो मानला नाही. अशा मोहाच्या बंधनात अडकलो तर मातृभूमीची पारतंत्र्याची शृंखला तोडण्याच्या या महान कार्यात मला सहभागी होता येणार नाही. म्हणून मी स्वातंत्र्य मिळेपर्यंत अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली. मी कोल्हापूरच्या तुरुंगात असताना आईसाहेब आजारी पडल्याचं कळलं. मी कैदेतनं पळालो, स्वतंत्र झालो, पण त्यांची भेट घेता आली नाही. असाच भटकत राहिलो. काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं कळलं. आईसाहेब भोळ्या स्वभावाच्या. त्यांना राष्ट्र म्हणजे काय, पारतंत्र्याचं दुःख काय, स्वातंत्र्यासाठी बलिदानालाही का सिद्ध व्हायचं काही कळत नव्हतं. पण त्यांचं आपल्या बाळराजेवर म्हणजे माझ्यावर खूप खूप प्रेम होतं. आईसाहेब जिवंत असताना त्यांचं दर्शन घडलं नाही, पण त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही हा एकुलता एक मुलगा हजर राहू शकला नाही. प्रतापराजेंनी आपला स्वर हळवा होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले, पण भावना दडपून टाकता येत नव्हती. भावनावेग कमी व्हावा म्हणून ते काही क्षण स्तब्ध राहिले. माफ करा मला. असं भावनेचं प्रदर्शन केलेलं आवडत नाही मला, पण का कुणास ठाऊक आज बोलावंसं वाटलं. बरेच दिवस भाडोत्री हाताचं अन्न खात होतो. आज तुमच्या हाताचं अन्न खाताना घरच्या माणसाचा जिव्हाळा जाणवला. म्हणून कदाचित असं बांध फुटल्यासारखं बोलत राहिलो. प्रतापराजेंनी जेवण पुरं केलं. कमलानं त्यांच्या हातावर पाणी घातलं. हात पुसायला पदर पुढं करावासा वाटत असूनही टॉवेल दिला. प्रतापराजे भिंतीला पाठ टेकून बिछाण्यावर बसले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.